आज आपण बनवणार आहोत रवा बोंबील फ्राय. तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघू. इथं आपण धना पावडर घेतले, काश्मीरी लाल मसाला घेतले, हळद घेतले, आगरी मसाला घेतले, मीठ घेतले चवीनुसार आणि इथं अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आपण. आणि ही आहे चिंच वाटून घेतलेली आहे, ती आपण टाकणार आहे. आता इथे 1 चम्मच आपण बोंबलांमध्ये पहिल्यांदा चिंच टाकून घेऊ. त्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ 1 चम्मच आणि थोडी जास्त घेणार आहे. आता आपण याच्यामध्ये हे जे सर्व मसाले काढलेले आहेत ते सर्व मसाले टाकून घेणार आहोत. आता हे सर्व मसाले टाकून घेतलेत मी आणि आता हे सगळं मस्त मिक्स करून घेणार आहे. आता हे सगळं मस्त मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे जरा मॅग्नेट करायला ठेवले, तोपर्यंत मी इथे रवा घेतलेला आहे, हा काश्मीरी लाल मसाला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी 2 चम्मच. तो आता मी याच्यामध्ये मिक्स करून घेते. आता हे सर्व मस्त मी मिक्स करून घेते, तोपर्यंत बोंबील थोडं 5 मिनिटं मॅग्नेट होतील. इथे मी तवा गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे. आता हा मस्त रवा आणि पिठाचा सर्व मिश्रण करून घेतले, सर्व मस्त मिक्स करून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये एक बोंबील घेऊन बोंबलांना रव्याचे आणि पिठाची कोटिंग करून घेते. मस्त सर्व साईडून व्यवस्थित लावून घेते मी, म्हणजे त्याची पिठाची आणि रव्याची कोटिंग चांगली राहील. आता मी असे सर्व बोंबील करून घेते कोटिंग आणि सर्व झाल्यावरती तुम्हाला दाखवते मी. आता हे सर्व बोंबील कोटिंग करून झालेले आहेत आणि आता मी तेल गरम करायला ठेवले. तवा पण आपला गरम झाले मस्त, त्याच्यात मी ठेचलेलं लसूण टाकते. आपल्या आवडीनुसार कमी जास्त लसूण आपण टाकू शकतो. आता याच्यात मी बोंबील फ्राय करायला टाकते एक करून. आता सर्व बोंबील मी फ्राय करते आणि मग तुम्हाला दाखवते. आता हे सर्व बोंबील मी टाकलेले आहेत, फ्राय केलेले आहेत. आता यांना आपण पलटी करून घेऊया. आता सर्व बोंबील झाल्यात आपले पलटी करून एक साईडून. आता थोडा वेळ शिजवू. परत आता दुसऱ्या साईडून शिजवून झालेले आहेत. मस्त सर्व पलटी करून घेऊया आपण. तर आता आपले बोंबील मस्त दोन्ही साईडून शिजून झालेले आहेत. आपले बोंबलांची रेसिपी तयार आहे. याच्यावरती आता मी कोथिंबीर टाकून घेते. आपली बोंबील रेसिपी तयार.